नमस्कार. आजचा हा व्हिडिओ किमान बळजबरीनं का होईना हसून करतो. म्हणजे खरं नाही आहेत हसायला. म्हणजे पण हसूनच केला पाहिजे. माझ्याबद्दल खूप काळापासून लोक म्हणतात की तुम्ही फोटोत किंवा सहजासहजी हसताना दिसत नाही. आणि हे व्हिडिओ वगैरे करायला लागलो किंवा काही काळ टी व्हीवाल्यांबरोबरही नादी लागलो होतो. त्यात टी व्हीवरही असताना मी खूप तक्रारी होत्या माझ्याबद्दल की तू हसत नाहीस आणि हसायला पाहिजे, हसून बोलायला पाहिजे. आणि फोटोमध्येही जेव्हा फोटो काढण्याची वेळ यायची किंवा येते तेव्हाही मी बऱ्याचदा गंभीर चेहऱ्यानं काही तर मी नेहमी असं ती उत्तरं दिली की बुवा काय आम्ही तसे घाटावरच जन्माला आलेले असल्यामुळे चेहरा सतत सुटकी आहे. पण मला स्वतःलाही जाणवतं ते या जगात वावरतानाही जाणवतं. आणि काल परवा मग आपलं व्हिडिओचं हे चॅनल सुरू केल्यावर माझ्या काही आप्तांनी जवळच्या लोकांनी अक्षर मानूच्या मला सांगितलं की गुरुजी तुम्ही सुरुवात करताना फार गंभीर असता आणि नंतर खुलत जाता वगैरे आणि चेहरा फार गंभीर असतो. तर ते खरंही आहे. म्हणजे आणि एक जण तर मला म्हणाला म्हणजे अक्षर मानवचा की तुम्हाला कॅमेऱ्याचा फोबिया आहे का. तर मीच त्याच्या आधीच 2-4 दिवस फोबिया या विषयावर आम्ही सगळे बोलत होतो एकमेकांशी. तर फोबिया आणि जगातल्या सगळ्यांना कसला ना कसला फोबिया असतो असं मी विधान केलं होतं. तर गंमत अशी की त्यानं मला ते विचारलं थिएटर्स तेव्हा मी जरा गडबडलो आतनं सकपकलो आणि मी नकार आपण नेहमी जे करतो की आपल्या अंगावर काही आलं की झटकायचा प्रयत्न करतो आणि आपण तसे कसे नाही आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्यातनं ते झालं की नाही मला कॅमेऱ्याचा फोबिया नसावा, फोबिया वेगळा असतो वगैरे वगैरे असं. पण मी विचार करत राहिलो तेव्हा लक्षात आलं की कदाचित फोबिया असावा कॅमेऱ्याचा. असावाच म्हणजे असं का होतं. मी आताही व्हिडिओ करतो तेव्हा मी उगीच गंभीर होतो. माझ्या भुवया गंभीर होतात, डोळे गंभीर होतात, ओठ आणखीच लोंबायला लागतात किंवा त्या या बाजू वगैरे. मुळात मी विचार करत राहिलो की हे काय आहे नेमकं असं का होतं. माझ्या घरातला मी एकमेव असा दुखऱ्या चेहऱ्याचा माणूस आहे. आणि सतत असं काहीतरी कपाळावर आठ्या आणि गंभीर काय झालं असेल असा विचार करत राहतो आणि नेहमी करत राहतो. आता या 2-4 दिवसातच नव्हे, मला जेव्हा जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही फोटोतही फार गंभीर दिसता. तर मला असं वाटत राहतं की मला कॅमेऱ्याकडे पाहून बोलायला लागलं किंवा कॅमेऱ्यात बोलायला लागलो मी किंवा कॅमेरा चालू आहे असं म्हटलं तर मला आकसायला होतं मानसिक. त्याची कारणं अशी असावीत की मला माझं स्वतःचं एक वर्णन सापडलंय खूप जुन्या काळापासून की मला तसं माणसांमध्ये रमायला आवडत नाही. मी थोडं संकुची आहे किंवा काय म्हणूया बाजूला राहणार आहे की मला लोकांमध्ये सहज घोळता मिळता येत नाही सहज. तर तो व्यवहार नाही जमलेला आणि कदाचित ते लहानपणापासूनचं असावं. म्हणजे मी ज्या परिस्थितीत वाढलो किंवा ज्या घरात वाढलो, ज्या विचारांनी वाढलो, लहानपणी मेंदूवर तुमच्या खूप वैचारिक ओझं आलं किंवा व्यवहारांचं ओझं आलं, व्यवहारातल्या विचारांचं ओझं आलं की कदाचित तसं होत असावं आणि तुम्ही आंतरिक पातळीवर गंभीर होत जात असावा, मेंदूच्या पातळीवर गंभीर होत जात असावा आणि विचारांचं चक्र सतत गरगरत राहणं यातनं कदाचित तुमच्या चेहऱ्यावरही ते उमटत असावं. तुमचं मन तुमच्या चेहऱ्यावर बोलतं किंवा तुमचा चेहरा मनाचा आरसा असतो अशी विधानं आपण ऐकलीत. ते सत्य असावं. तुम्ही मनानं आनंदी असाल किंवा मनानं प्रसन्न असाल तर मला वाटतं चेहऱ्यावरही ती प्रसन्न येते. माझा मुलगा आहे थोरला झिला. त्याला मी पाहत आलो तर तो फार सुंदर हसतो परक्या माणसांकडे बघून. त्याचं हसू इतकं मायाळू आणि गोड असतं आणि आपुलकीचं असतं. तर मी चकित होत राहिलो की याला हे कसं जमलंय.
आणि आपल्याला का नाही जमत? माझ्या घरातली इतर माणसं किंवा माझ्या भोवती येणारी माणसं आणि मी खूप माणसं पाहिली सासरी जगभर. तर ते कसं होत असेल त्यांचं काय तर त्यांच्या मनाचं ते प्रतीक आहे असं मला वाटत राहतं. मनानं प्रसन्न राहणं त्यांना जमत असावं. माझं कदाचित ते निसटून गेलं असावं आणि राहून गेलं की आणि मग तिथून मला स्वतःला आठवणारं माझं वय आहे ते 8व्या वर्षापासूनचं आहे. तिथून ते घरातल्या मानसिक दबाव, घरातल्या अडचणी आणि एकूणच घरातलं वातावरण याचे काही परिणाम झाले असावेत लहानपणी असं मला वाटत राहतं. तिथपासून ते आहे आणि मग फार लवकर मी वाचायला लागलो. वयाच्या 8व्या वर्षीच न कळत्या वयातच मी वाचायला लागलो आणि 11व्या-12व्या वर्षापर्यंत तर गंभीर वाचायला पण शिकलो होतो मी आणि कदाचित मग हे वाचनाचे परिणाम आहेत का? अर्थात हे मला दुष्परिणाम नाही वाटत आहे ना. म्हणजे वाचनाला नावं नाही ठेवायची मला. पण काय झालं की ती मग वैचारिकता तुमची वाढत जाते आणि मग तुम्ही खोल स्वतःशीच डुंबत जाता विचारांमध्ये आणि मग प्रतिक्रिया काय द्यायच्या? अर्थात आणखी एक आहे की सार्वजनिक ठिकाणी मी जे स्वतःला अनुभवलंय ते असं आहे की मी बहुधा गमती-जमती करत बोलणारा माणूस आहे. खूप गमत्या करतो, चेष्टा-मस्करी करत राहतो. काही शाब्दिक कोट्या करत राहतो, विनोद करत राहतो, कुठले संदर्भ देऊन बोलत राहतो, खिल्ल्या उडवत राहतो आणि लोक हसत राहतात. लोकांना हसवू शकतो मी. तर ते आहे मात्र माझ्या भोवतीच्या लोकांना आणि भावनाशीलही आहे. तर त्यामुळं लोक हसतील याची व्यवस्था करत राहतो मी किंवा ते काही मुद्दाम घडत नाही. माझ्या स्वभावातच ते आहे. माणसं दिसली की मला बोलायचं सुचतं, बडबडायचं सुचतं. मग मी काही उलटं-सुलटं बोलत राहतो आणि कुठलाही माणूस कितीही परका असेल किंवा कितीही नवीन असेल, तर गेल्या 40 लाख वर्षाची ओळख असल्यासारखं मी बोलायला सुरुवात करतो. मला वाटतं ते फार औपचारिक काही होण्यापेक्षा तेही लोकांना अजब वाटतं, पण ठीक आहे माझ्या बाजूनं ते मी थेटच संवादाला सुरुवात करतो आणि कोणाशीही बोलतो. पण मला तो प्रकार नाही आहे. मला उलट बोलायला खूप आवडतं आणि पुढच्या माणसांचं बोलून घ्यायलाही किंवा ऐकून घ्यायलाही आवडतं. तर ते त्यांना बोलतं करणंही आवडतं. मग अगदी कुठल्याही शेतावावरांमध्ये, माळांमध्ये वावरताना आणि माझ्या दृष्टीनं वर्गवारी नाही. कुठलाही माणूस असं मला परका नाही वाटत आणि तरीही. पण मी मगाशी म्हणालो तसं की काही एक माणूस घेणेपणा माझ्यात आहे किंवा माणसांपासून लांब राहणं माझ्यात आहे आणि ते जरा विचित्र आहे. खूपच लहानपणापासून कदाचित काही न्यूनगंड असावेत की आपण कमकुवत आहोत आणि आपण साधे आहोत किंवा आपण ते कदाचित या जगाच्या व्यवहारात जे काही चालू आहे त्यात आपण बसत नाही किंवा आपल्याला जागा नाही या व्यवहारांमध्ये. तर आपण आपलं मागं राहावं असं काहीतरी आहे आणि हे पण मी माझ्या सगळ्या अक्षरमानूच्या लोकांना सांगून टाकले की मला नको होती लोकं. मला माझ्या कोपऱ्यात चित्रांची कागदं, पेन्सिली, रंग, लिखाणाचं सामान, कागदं, पेनं आणि वाचायला पुस्तकं एवढंच माझं विश्व होतं आणि त्या विश्वात रमायचं होतं आणि तुम्हाला ते व्यवहारी जग जे पोट भरायचं जग आहे ते तुम्हाला हे सगळे उद्योग करू देत नाही. ते तुम्हाला या उद्योगांसाठी सतत मोकळा वेळ देत नाही. मग तुम्हाला ते बाहेर यावंच लागतं लोकांमध्ये. तर 2 गोष्टी झाल्या. एक तर मी वयाच्या 15व्या वर्षी सार्वजनिक आयुष्यात आलो. कुठल्या लोकांनी आपले जे वडीलधारी लोकं असतात, ज्येष्ठ मंडळी असतात, मित्रवर्तुळ असतं, त्यांनी खेचून नेलं कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या चळवळीत आणि मग वयाच्या 15व्या वर्षापासून तसाही राहिलो. लिहिण्याचंही विश्व होतं, त्याही विश्वात. तर लोकांमध्ये म्हणजे एकांताची आवड असलेला माणूस मी किंवा एकांत हीच मानसिक अवस्था असलेला माणूस मी लोकांतात सतत रमलो आणि आजपर्यंत तसंच आहे. लोक सतत भोवती, सतत बडबड. पण मग पुन्हा तेच आहे की मनातनं नको असताना आपण लोकांमध्ये रमलो का? तर मग मग लोकांचं ते जे काही जगणं वागणं आहे त्याच्यावर टीका-टिप्पण्या करणं आहे आणि त्या गंभीर आहेत. मग माणसं सुखी झाली पाहिजेत याच्यासाठीचा एक काहीतरी धडपड करत राहिलो मी. सुख म्हणजे काय या गोष्टी शोधत राहिलो. नेमकं जगण्यातलं सुख म्हणजे काय? आणि त्याची व्याख्या करत राहिलो. त्यामुळेही कदाचित गांभीर्य आलं असेल आणि खूप सुंदर आयुष्य आहे असं एका बाजूला मी म्हणतो आणि सुखी पण होता येईल सहजच आणि सुख ही मानसिक घडामोड आहे, बौद्धिक घडामोड आहे.
तर तुमच्या मेंदूतच सुख दडलेलं असतं हे सांगणारा माणूस मी. पण मला स्वतःला चेहरा कायम सुखी नाही ठेवता आला किंवा ते आनंदी नाही ठेवता आला किंवा हसरा नाही ठेवता आला. तर मला हसऱ्या लोकांचं त्या अर्थानं कौतुक आहे, जे जगभरचे लोक हसतात किंवा राजकीय नेते बघा व्यासपीठावर आल्यानंतर ज्या पद्धतीनं सुंदर हसतात, किंवा नटनट्या, अ, किंवा कुणीही आपले शेतकरीसुद्धा मस्त वाटतं ते. तो बिचारा राबत असतो रानात आणि जिरायती भागातले शेतकरी विशेषतः पाणी नाही, सगळ्या काळज्या आहेत, कर्ज आहेत, दुष्काळ आहे, सगळं भोगत असतो तो. आणि तरी तुम्ही समोर गेल्यानंतर तो ज्या मायेनं आणि आपुलकीनं सुंदर असं हसतो, तर ते फार रम्य वाटतं या जगण्यातलं. फारच रम्य. आणि फार थोर वाटतं. पण मग प्रश्न पडतो की एवढी दुःख मनाशी असून सुद्धा, एवढ्या वेदना मेंदूत असून सुद्धा हा माणूस हसू कसा शकतो, हसतो कसा आणि आपल्याला ते का जमत नाही? अर्थात मी त्याच्यावर फार प्रयत्न केलेला नाही. त्याची कार्यशाळा स्वतःची कधीही घेतली नाही. फक्त आता हे व्हिडिओ करताना काही प्रतिक्रिया आली की तुम्ही सुरुवात करताना फार गंभीर असता आणि आताही मला जाणीव आहे मी गंभीरच थोबाडानं बोलतोय. हसायचं कसं? तर ते कदाचित हसरं जग नसावं मेंदूतलं. त्यातला आणखी एक भाग सांगायचा म्हणजे मी काही विनोदी साप्ताहिक आणि मासिकांचा संपादक राहिलो. म्हणजे विनोद छापलेले आहेत बरं का मी. म्हणजे विनोद पण केलेत आणि मग ते सगळे आहेत. म्हणजे मी लैंगिकही विनोद केलेले आहेत. अश्लील लैंगिक म्हणण्यापेक्षा अश्लील विनोद केलेत. ते जे अतिशय शुद्ध तुपातले तर तेही विनोद केलेत. माझ्या लिहिण्यातही थोडा तिरका-तिरका विनोद येत राहतो. हे आहे बोलताना तर आहेच आहे सतत. मी काही ना काही मस्त खेचत राहतो आणि ते पण ते दुसऱ्याबद्दल आहे. स्वतःबद्दल ते का होतं? याचं खरं स्पष्ट सांगायचं तर मला अतिशय स्पष्ट असा सविस्तर असा उलगडा झालेला नाही. मेंदू आपला घाण आहे का? असंही वाटत राहतं. दुखरा आहे का? तर दुखरा असावा असं संशय येतो. कारण मग खूप गोष्टी न पटणाऱ्या आहेत आणि मग थोडी चिडचिड होते. चिडचिड मात्र मी फार थेट व्यक्त करतो. म्हणजे दुसऱ्या बाजूला मी विनोद जरी करत असलो, तरी चिडीचा मुद्दा मात्र फार थेटपणेच बोलत राहतो मी. त्यातनं मी फटकळ-बिटकळ ठरलोय किंवा स्पष्ट वक्ता वगैरे अशा काहीतरी चुकीचे शब्द लावले जातात. फार स्पष्ट वक्ते वगैरे नसतो आपण. आपण माणसं जपतच असतो. फक्त त्यातल्या त्यात जे बाकीचे लोक बोलत नाहीत किंवा बाकीच्या लोकांना काही घेणंच नसतं दुसऱ्या माणसाचं, तसं मला होत नाही. मला जगातल्या सगळ्या माणसांचं घेणं असतं. त्यामुळे मी फटकळपणे पण बोलतो आणि फटकळपणात मग ती आपुलकी पण असते. म्हणजे कितीही तोडून बोललो तरी ते तोडणं नसतं. तर ते उलट एक आहे की तो आपलाच माणूस आहे. तर मग आपण बोलूनच घेऊ आणि आपण जिवंत आहोत तर बोलूनच घेऊ ना. उगीच मनाशी आड्या-तोड्या कशाला? एवढं सगळी समज असून सुद्धा माझा चेहरा हसरा होत नाही किंवा तर ते काय करावं त्याला मला स्वतःला इलाज सुचत नाही. प्रत्यक्षात इतरांना मी विनोद सांगणारा माणूस, इतरांना हसवणारा माणूस. मला स्वतःला मात्र हसता येत नाही. आणि हसायचं ठरलं की कृत्रिम वाटतं. आता ते एक दात पण पडलेलं आहे. पण पूर्वी पण आता ते हसरे फोटो कमी आहेत, हसरे व्हिडिओ कमी आहेत. कोणाचं मला असं वाटत राहतं की अ, मला मला हसवणारा विनोद नीट घडत नाही आहे. मला थोडं पानसटपणा जाणवलं किंवा थोडं काही जाणवलं की हे कृत्रिम चालू आहे. तर मग कदाचित ते नाही होत. अर्थात एक आहे की मी रीलं खूप पाहतो. आणि जगभरच्या माहितीची रीलं पाहत असतो. पण मधून-मधून अतिशय अशी ह्युमरस अशी बौद्धिक विनोद असलेली खूप सुंदर रीलं येतात आणि मुलांच्या किंवा त्या काम करणाऱ्या लोकांच्या प्रतिभेचं कौतुक वाटतं. ते त्यांचे शाब्दिक विनोद चालू असतात किंवा काही ते धावपळीचे विनोद चालू असतात. आणि काहीतरी शोधून काढतात जगात विनोदी साहित्यातलं काही जे चालू आहे, ते रील्समध्ये दिसतं बऱ्याचदा आणि फार सुंदर वाटतं ते. तर त्यावेळेसही मनाशी हसायचं असतं आणि हसलं तर आपली प्रतिमा बिघडेल का काय एकटा असलो तरी. असं काय दडपण आल्यासारखं बसून राहतो मी त्या विनोद आतल्यात पचवून घेत राहतो, पण जरा खळखळून हसावं, ह्या करून हसावं, मोकळं हसावं किंवा स्मितहास्य तरी करावं. हे सुचायचं राहूनच जातं. म्हणजे चांगली रीलं पाहून कौतुक वाटलेलं असतं. मी संपादक राहिलो त्यामुळे तर या गोष्टींवर फारच लक्ष असतं, की कोण काय काम करते नेमकं, कोण कसे बारकावे आहेत, त्यांच्या आवाजातले चढ-उतार. माझ्या आवाजातही चढ-उतार राहत नाहीत.
इतर वेळी मी फार सुंदर काहीतरी चालू असतं. गाणी म्हणतो, कविता म्हणतो किंवा आरडाओरडा करतो, आवाजाचे स्तर वापरतो सगळे आणि इथं आलं की मात्र सगळी बोंब होते आणि मग कळतच नाही एका सपाट कंटाळवाण्या आवाजात बोलत राहणं आणि ते काहीतरी होतं. पण हे मला वाटतं गंभीर पण आहे आणि गमतीशीर पण आहे. स्वतःला शोधायला पाहिजे असं वाटतं. आणि हसण्याबद्दल बोलायचं तर जगानं हसत राहिलं पाहिजे हे खरंच आहे. माणसांच्या जगाला मिळालेल्या 2 सुंदर गोष्टी म्हणजे त्याला अश्रुपिंड मिळाला आहे आणि त्याला अ, भावनाशीलता मिळाली आहे. भावनाशीलतेनं 2 गोष्टी होतात, की त्याच्या अश्रुपिंडातनं अश्रू व्हायला लागतात आणि भावनाशीलतेनं दुसरी अशी गोष्ट होती, की त्याला आनंद झाला. त्याच्या मेंदूला प्रफुल्लितता आली, की तो हसायला लागतो. तर या 2 गोष्टी नितांत आवश्यक आहेत. माझ्याकडेही हसू आहेत. मी रडत राहतो. हसू पण आहे म्हणजे हसू सगळंच हरवलंय असं नाही म्हणता येणार. पण ते जे काही विस्तृत हसू किंवा सलग हसू किंवा अखंड हसू, ती मात्र गोष्ट होत नाही. कदाचित मी सामाजिक विचार जास्ती करत असेन किंवा मी राजकीय विचार जास्ती करत असेन आणि समाजाला जे काही समाधान किंवा आनंद वाटत राहतो, तसा मला मिळत नसावा. म्हणजे मला वाटत राहतं सामाजिक प्रश्न सुटले पाहिजेत, राजकीय प्रश्न सुटले पाहिजेत, आर्थिक प्रश्न समाजाचे सुटले पाहिजेत. याच्या विचारांमध्ये कदाचित माझा चेहरा सुटकी होत असावा, मेंदू सुटकी होत असावा आणि सापडलेली उत्तरं आणि चिडीचा एक मुद्दा मगाशी बोलत होतो तो असा आहे, की मग माणसांना उत्तरं माहिती असूनही माणसं प्रश्न निर्माण करून मुद्दामच उत्तरं शोधत नाहीत का? असं काहीतरी वाटत राहतं आणि मग चिडचिड होते आणि त्या चिडचिडीनंही गांभीर्य येत असावं. म्हणजे उदाहरणार्थ ते मी आग्रही राहतो, की माणसं माणूस म्हणून जगली पाहिजेत आणि त्याने देवधर्म, जाती, देश, लिंग, भेद, अमुक-समुक सगळ्या प्रकारचे भेद नाकारले पाहिजेत. कदाचित या आग्रहामुळं किंवा या दुराग्रहामुळं मी गंभीर झालोय का? म्हणजे मग याच्या चिडीची प्रतिबिंब म्हणून माझ्या चेहऱ्यात, बोलण्यात विखार आलाय का आणि तिखटपणा आलाय का? आणि मेंदूतही तो आहे का? असं काहीतरी वाटत राहतं आणि अ, अ, थोडा त्रास होतो बरं का, कबूल केलं पाहिजे. मग मला असं वाटतं, की आपण अ, निर्लज्ज व्हावं का आणि किंवा याचा विचारच करू नये का? खड्ड्यात गेलं सगळं जग असं म्हणावं का? तर तसंही नाही करता येत हो. म्हणजे इतकं करुण आहे ते, की माहिती आहेत कुठले प्रश्न आहेत आणि कुठलं खोटेपणा चालू आहे. सगळं जग सरळ चालावं असं काहीतरी वाटत राहतं. सगळं सगळं जग निर्मळ व्हावं असं वाटत राहतं. अभ्रष्ट व्हावं. कुठल्याही माणसाच्या मनात कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या माणसाबद्दलचा द्वेष नसावा असं वाटत राहतं. हे भाबडं असेल. मला नाही वाटत हे भाबडं. हे वास्तव आहे. माणसांच्या जगाने ठरवलं आपण सगळे एकत्र राहू, एकोप्यानं राहू, समानतेनं राहू. माणसांच्या जगाची मूळ धारणा ती आहे. त्या धारणेपर्यंत हे जग पोहोचत नाही आणि माणसं कसले कसले भेद करून जन्माला घालून एकमेकांचा द्वेष करत राहतात, एकमेकांचा खून करतात, एकमेकांना त्रास देतात, एकमेकांच्या बुडात काड्या करतात. मग ते नको वाटतात. मग ती जी एकमेकांना हिणवणारी राजकारणं आहेत, ती नको वाटतात. एकमेकांना खचवणारी, एकमेकांना लुबाडणारी, दुसऱ्याला दुय्यम, हिणकस ठरवणारी राजकारणं, ते नको वाटतं. कदाचित त्यातनं चीड आली असेल. मगाशी मी जे म्हणालो, की मला माणसं नको होतात किंवा माझ्यात संकोच आहे. तो संकोच त्या अर्थानं नसावा. माणसं खुली नाही आहेत आणि माणसं दुहेरी आहेत. माणसं चेहऱ्यानं एक असतात आणि आतून एक असतात आणि माणसांच्या आत डावपेच चालू असतात. हे कदाचित मला नको असावं. माझ्या हात कुठल्याही माणसाबद्दल कसलाही डावपेच चालू नसतो. समोर आलेल्या माणसाला हां, कधी तो काहीतरी वाकडं किंवा तिरकं किंवा काहीतरी चुकीचं चाललंय असं दिसलं, की मग मग माझ्या डोक्यात सुरू होतं आणि मी पद्धतशीर मग ते हाणामारी सुरू करतो शाब्दिक. आणि मग ते होतं. तर ती उदाहरणं कमी आहेत. पण एकूण जगाचं पसाऱ्याचं बघू ना आपण. कदाचित हे ओझं मी खूप लहानपणी घेतलं का वाचनातनं, की हे सगळं जग असं विदारक आहे आणि दुःख आहेत सगळी आणि मग काय आणि मग त्या वाचनातनं कदाचित हे पण सापडत गेलं असेल. अर्थात एक एक विचारी व्हायला फार उपयोगी झाला हा सगळ्या वाचनाचा. पण मी दुखरा पण झालो मग. मग मला वाटलं कथा कादंबऱ्यांमध्ये ज्या चांगल्या संकल्पना मांडल्यात, जगाच्या सुखाच्या कल्पना मांडल्यात, त्या जगात अंमलातच येत नाही आहेत अजून. आणि खूप वर्ष झाली ना हो आता.
म्हणजे मानवी प्रवासाला तर 80,000 वर्ष झाली. या 80,000 वर्षात माणसं खूप आधुनिक झाली म्हणतात, खूप सुधारली म्हणतात, तांत्रिकदृष्ट्या विकसित झाली, विज्ञानाच्या दृष्टीने विकसित झाली. मग बौद्धिकदृष्ट्या आणि निर्मळपणाच्या, नैतिकतेच्या बाबतीत माणसं विकसित का नाही झाली असा एक प्रश्न पडतो. कदाचित तिथंच महत्वाचा घोळ आहे. माणसं नैतिक नाहीत आणि तरी नैतिकतेचं आवडतात. माणसं अनैतिक आहेत आणि नैतिकतेचा मुखवटा घेतात आणि एकमेकांना त्रास देतात. याची वेदना खूप होत असेल मला. कदाचित त्याच्यामुळं मी माझ्या घरातली माणसं पाहिलीत, ती कशी दुहेरी आहेत. मी समाजातली माणसं पाहिली, ती कशी दुहेरी आहेत. आणि व्यवहार नावाचा एक शब्द आहे, तो तर मला फारच फसवा वाटतो. एकमेकांशी मुखवट्यानं वागण्याला व्यवहार म्हटलं जातं या जगात. भयंकर त्रासदायक आहे. मुखवटे कशाला लागतात? खरं जसं आहे तसं नाही करत आहेत. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं प्रत्येकाला का वाटावं? काय वेगळे आहोत माणसांच्या जगात? काय वेगळे आहोत? सगळी रचना आहे एकसारखी आहे. मेंदूचं माप एकसारखं आहे. वजन एकसारखं आहे. विचारात थोडी मागं पुढं, पण मूलभूत जो जगण्याचा विचार आहे तो तर एकसारखाच आहे. नैतिकतेनं जगा, प्रामाणिकपणे जगा, आनंदानं जगा, हे तर जगानं शिकवलेलं आहे. तर ते जे आनंदानं माझा चेहरा दिसला पाहिजे, कदाचित नैतिकतेनं जगा या मुद्द्यावर ते काहीतरी खटकाखटकी या जगाशी झालेली दिसते. आणि मी कदाचित दुराग्रही असेल. दुराग्रही कुठला, आग्रही असणं काय वाईट आहे? कारण नैतिकता मी नाही शोधली. नैतिकता आपल्या पूर्वजांनी शोधून दिली जगभरच्या. तर ती नैतिकतेचा अंमल नाही दिसणं आणि लोक अनैतिक वागण्याला, म्हणजे आतून अनैतिक वागणं आणि वरून नैतिकतेचं आवडणं, या दुहेरी जगण्याला जर व्यवहार म्हणत असतील ना, तर या व्यवहाराला विरोध करत आलेला माणूस आहे. आणि कदाचित त्यातनं चिडचिड्या झालो किंवा कदाचित वैतागलो आणि मग वैतागवाणा चेहरा झाला, सुतकी चेहरा झाला, घाटावर स्मशानभूमीत बसलेला चेहरा झाला, उदासवाणा झाला सगळं. आतून उदासी आली असावी आणि त्या उदासीचं खूप लहानपणापासूनचं ती उदासी भोवती राहिली असावी, त्या वातावरणातून घेतली असावी मी, आणि खूप लहानपणापासून तो चेहरा तसा राहिला असावा. त्यामुळं कदाचित झाला असावं असं मला वाटत राहतं. मी असावं नसाव्याच्या भाषेत बोलतोय. याचं कारण पुन्हा मी ठाम विधान केलं तर तुम्ही म्हणणार हा ज्ञानी माणूस आहे. तसं नाही आहे मला करायचं. मला ज्ञानी ठरायचं नाही आहे. फक्त शोध घ्यायचा आहे स्वतःचा. आत्ता काही प्रतिक्रिया आल्या. मी आजही वेगळ्याच विषयावर व्हिडिओ करणार होतो, पण गेले काही दिवस आणि गेली कित्येक वर्ष ते डोक्यात होतं. तर म्हटलं आज जरा मोकळेपणानं तुमच्याशी बोलू. हे हसरेपणाचं करायचं काय? जात नावाचा एक शब्द आहे आपल्याकडे. तर जातीचा अर्थ ते समूह वगैरे या अर्थाचं नाही आहे. जात म्हणजे गुणधर्म. तुमच्या रक्तातल्या पेशी तुम्हाला कुठल्या स्वभावाचं घडवतात किंवा त्या रक्तातल्या पेशी तुम्हाला कसं वागवतात, कसं वागायला लावतात, त्याची एक जात आहे. गुणधर्म हा या शब्दानं. तर हसणाऱ्यांची एक जात आहे जगात. कुणाच्या तरी दुःखावर हसणं हे मला नाही जमलेलं आणि कोणाच्या तरी सुखावर जळणं हे पण नाही जमलेलं. तर नाही, मला त्या अर्थाचं हसणं म्हणायचं नाही आहे. ते जे आंतरिक आनंदाचं, आपण जगतो आहोत याच्या समाधानाचं आणि आपल्या मेंदूसारखं जग चाललं आहे याच्या समाधानाचं जे काही हसू आहे ना, ते आंतरिक पातळीतनं वर आलं पाहिजे, चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. ते माझ्याकडं नाही दिसत आहे. मी प्रयत्न करीन, माहीत नाही मला मी किती जगणार आहे, पण ते काही जगण्यात प्रयत्न करीन. हे जग आनंदी व्हावं किंवा काहीतरी व्हावं म्हणून माझ्या पातळीवर मी धडपडत राहिलो आहे, लिहित राहिलो आहे, भांडणं करत राहिलो आहे, भाषणं करत राहिलो आहे, दौरे करत राहिलो आहे, गप्पांचे अड्डे लावले, खूप चित्रपट, नाटकं, असं काही काय काय मला जे जे जमेल ते करत आलो आहे. समूह संघटना चालवतो मी. अनेक संघटनांमध्ये गेलो आहे की तिथंही लोक आनंदी होतील, ते अन्यायाविरुद्ध लढतायत, प्रश्न सोडवण्यासाठी लढतायत. अशा ठिकाणी कित्येक ठिकाणी फिरलो, अगदीच लहान वयापासून, वयाच्या 15व्या वर्षापासून. तर ते फार मजेशीर आहे. तर पण याचा कदाचित मी ते मनाशी खूप लावून घेतलं असावं की इथं दुःख सुटत नाही आहेत, प्रश्न सुटत नाही आहेत, तर ते मनाशी खूप लावून घेतलं असावं. ते मला नाही जमलं. नाही सुटलं प्रश्न, नाही जमलं, सुटलं दुःख, तरी आपल्याला काय घेणं आहे, आपण काम तर केलं. तर मला कामाचा आव नाही आणता आला. कामाचा आव आणणं आणि पुढारी होणं, कामाचं आव आणणं, आणि बघा बघा मी किती मोठा कार्यकर्ता. तर मला कार्यकर्ता मी नव्हतोच कधी,
कार्यकर्ता वगैरे नावाची भूमिकाच नसते असं मला वाटलं. हे काम माझंच आहे असं मला वाटलं. कदाचित त्याच्यामुळं पण असेल. असंच चित्रविचित्र सगळं आहे, विस्कळीत सगळं आहे. आताही मला जाणवतंय मी विस्कळीतच बोलतोय. पण याचाही शोध घेत राहू. पण हे जग हसरं असलं पाहिजे. हसरं असण्यासाठी या जगात जगण्याचे मूलभूत जे प्रश्न आहेत ते नसले पाहिजेत. कदाचित मीही त्याच प्रश्नांमध्ये अडकून राहिलो असेल आणि त्यामुळे दुःखी झालो असेल. पण इतरांचेही प्रश्न भेडसावत राहिले आणि सगळंच जग, मानवी जग हे हसरं व्हायचं असेल, तर या जगातले मूलभूत जगण्याचे प्रश्न जे लोकांसमोर आहेत, ते सुटले आणि थोडी नैतिकता असेल आणि माणसं एकमेकांशी पारदर्शी वागली, तर सगळं जग हसरं होईल. हसणाऱ्यांच्या जातीचं होईल आणि चांगल्या हसणाऱ्यांच्या जातीचं होईल. मलाही त्या जगात यायला आवडेल. पण जग सुखी झालं पाहिजे आधी. जगाचे प्रश्न सुटले पाहिजेत. जगाच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत. ते झालं आणि इथं असमानता नसली पाहिजे. कुठल्याच प्रकारची नसली पाहिजे. सगळी माणसं एकसारखी आहेत. असं ज्या दिवशी जग दिसेल, त्या दिवशी कदाचित मी खूप हसेन. मला हसायला येईल.